जेफ्री एप्स्टीन जगातला सगळ्यात खुंखार बलात्कारी, मानव तस्कर आणि लहान लेकरांवरती यौन शोषण करून त्यांना मारून टाकणारा एक हैवान, नवे नवे मानव रूपातील राक्षस. या राक्षसाने केलेल्या काळ्या कारनाम्यांमध्ये किती लेकरं सामील हे होते माहितीये? विक्टीम 1000+ लहान पोरी ज्या इनोसंट होत्या, ज्यांना काहीही समजत नव्हतं. त्या लहान लेकरांना बलात्कार करायचे, त्यांना मारून टाकायचं, त्यांचं मांस खायचं, त्यांना प्रेग्नंट करायचं आणि त्या एप्स्टीन सारखीच लेकरं पैदा करण्यासाठी प्रयत्न करायचे. या एप्स्टीन फाईलमध्ये एवढं काळं सत्य आहे की आपण ज्यांना आयडल मानत होतो, जो बिल गेट्स, बिल क्लिंटन, ट्रम्प, नवे नवे आपले विश्वगुरु, नवे नवे तो अनिल अंबानी, अरे खूप नाव येतं, कंटाळा येतील एवढी नाव येतं. आणि त्या नावांपैकी तुमचा पण एखादा आयडल असेल. पण जी अमेरिका या लोकांना राक्षस म्हणायची, कोण होता? व्लादिमीर पुतिन रशियाचा अध्यक्ष, सी जिनपिंग चीनचा राष्ट्राध्यक्ष, किम जोंग उन उत्तर कोरियाचा अध्यक्ष, अली खामिनेई इराणचा सुप्रीम लीडर, इम्रान खान पाकिस्तानचा माजी पंतप्रधान, या लोकांची नावं नाही आहेत या एप्स्टीन फाईलमध्ये. आणि अमेरिका याच लोकांना राक्षस वृत्तीची माणसं म्हणायची. पण अमेरिकेमध्ये किती राक्षस वृत्तीची लोक आहेत हे तुम्ही बघितलं. अरे हा ट्रम्प याच्या गोल्फ कोर्समध्ये हे जे 1000 लहान पोरी आहेत ना, त्यांच्यापैकी कितीतरी छोट्या लेकरांचे मृतदेह याच्या गोल्फ कोर्समध्ये पुरलेले आहेत. हो, विचार करायला लावणारी गोष्ट आहे हो. यांनी काय लेवलचा अत्याचार केलेला आहे, यांनी काय लेवलची तस्करी केलेली आहे. 14 वर्षाचं लेकरू, त्याच्यापेक्षा खालच्या वयाचं लेकरू, म्हणजे काय विचार करा तुम्ही. कालच्या व्हिडिओत तर तुम्ही आवाज बघितलेच. या व्हिडिओमध्ये पण आणखीन माहितीच आहे. हे माणसाला खाऊ शकता. तुम्ही इमॅजिन करू शकता का माणूस खाणं? कोणच नाही करू शकत. पण यांनी ते केलंय. त्यांच्या आतड्यामध्ये असणारं मलमूत्र खाण्याचं काम केलंय या लोकांनी. आणि याच्यामध्ये आपल्या विश्वगुरूंचं नाव आलंय. तरी बी आपण त्यांना जर महान समजत असू तर आपल्या एवढं मूर्ख कोणच नाहीये. आपल्या भारत देशामध्ये पण प्रत्येक शहरांमधून हजारो लहान लेकरं, हजारो महिला गायब होत आहेत. त्याचं रहस्य नेमकं काय आहे? भारतामध्ये तर एखादं एप्स्टीन आयलंड नाहीये ना. हे बघावं लागेल, हे विचार करावा लागेल.